संगीत क्षेत्रावर आपली अमिट छाप सोडणारे, तबल्याच्या प्रत्येक थापेने रसिकांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या अवघ्या 73व्या वर्षी निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना तबल्याची ही जादुई थाप अचानकच थांबली. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. तबला आणि झाकीर हुसेन यांचं नातं म्हणजे जणू दिवा आणि ज्योत. पण आता याच दिव्याची ही ज्योत मावळली आहे. तुम्हाला माहीत आहे का, एका अवघ्या 1.5 वर्षांच्या बाळाला तबल्याच्या सुरांची ओळख झाली होती आणि याच बाळाने पुढे संपूर्ण जगाला आपल्या बोटांनी मंत्रमुग्ध केलं. घरातल्या साध्या भांड्यांवर बोटं फिरवणाऱ्या या लहानग्याने तबल्यावर अशी जादू केली की तो झाला जगप्रसिद्ध उस्ताद झाकीर हुसेन. त्यांच्या जीवनाच्या अनोख्या सूरसफरीबद्दल काही गोष्टी तुम्हाला नक्कीच थक्क करून सोडतील. त्यासाठी पाहत राहा महाप्रवाह ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही कथा तुम्हाला एका जादुई दुनियेत घेऊन जाईल. झाकीर हुसेन म्हणजे तबल्याचा एक जिवंत इतिहास. वडील अल्ला राखा खान यांच्याकडून तबल्याचे ते धडे घेत असत. वयाच्या 7व्या वर्षापासूनच त्यांनी आपली कला विकसित केली. घरात दररोज उस्तादांची जुगलबंदी पाहून त्यांचं मन तबल्याच्या लयीत झुलू लागलं. ते म्हणतात ना, घरची शाळा असली की आभाळ ठिंगणं वाटतं. त्यांचा कलेचा प्रवास बालवयातच सुरू झाला. केवळ वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी पहिली मैफिल सादर केली आणि संपूर्ण भारतभर आपल्या तबल्याची जादू पसरवली. झाकीर हुसेन यांच्या बोटात जणू जादू होती. चालत्या ट्रेनचा आवाज, धावणाऱ्या घोड्याचा आवाज, असे कित्येक तरी प्रकारचे आवाज त्यांच्या तबल्यातून उमटायचे. प्रेक्षकांना ऐकण्यास ती जणू नवल वाटायची. त्यांच्या परफॉर्मन्सने ते रसिकांना थक्क करायचे. ही जादू त्यांनी भांड्यांवर वाजवत लहानपणी सुरू केली होती. त्यांच्या यशाबद्दल बोलायचं झालं तर पुरस्कारांनी गौरवलेला कलाकार हे शब्द आपसुकच आपल्या तोंडी येतात. त्यांच्या कलेला जगभरातून गौरव मिळाला. 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण. 51व्या ग्रॅमी पुरस्काराने 2009 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी नामांकन आणि 4 वेळा ग्रॅमी विजेतेपद त्यांनी पटकावलं. 1970 साली जॉन मॅकलॉफ्लिन यांच्यासोबत शक्ती फ्युजन ग्रुपची स्थापना करून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ एकत्र आणलं. पंडित रविशंकर, जॉर्ज हॅरिसन, मिकी हार्ट अशा अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. झाकीर हुसेन यांनी तबल्याचा सूर जगभर पोहोचवला. त्यांनी भारतातीलच नव्हे तर जगभरात संगीताच्या मैफिली सजवल्या. त्यांनी जगातील संगीतप्रेमींना भारतीय तालाची जादू दाखवली. त्यांच्या बोटांनी वाजवलेला प्रत्येक बीट म्हणजे एक जिवंत जादू होती. झाकीर हुसेन यांनी कलेसोबत आपल्या कुटुंबालाही तितकंच महत्त्व दिलं. त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच सुंदर होतं. इटालियन अमेरिकन कथ्थक डान्सर अँटोनिया मिनेकोला यांच्याशी लग्न करून त्यांनी 2 मुलींसोबत आनंदी संसार केला. झाकीर हुसेन हे नाव केवळ तबलावादक नसून तर संगीत सम्राट आहे. त्यांची ऊर्जा, त्यांचा लयबद्ध खेळ आणि त्यांनी दिलेली कला ही पुढच्या पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या निधनाने संगीत विश्वाचं मोठं नुकसान झालं, पण त्यांचे सूर कधी संपणार नाहीत. ते कायम आपल्या हृदयात आणि संगीताच्या गाण्यांमध्ये वाजत राहतील. झाकीर हुसेन यांच्या निधनाने एक सच्चा कलाकार आपण गमावला आहे. पण त्यांची ही कला, त्यांची तबल्यावरची थाप आणि त्या थापेतून निघालेली जादू ही कायमस्वरूपी आपल्या हृदयात जिवंत राहील. महाप्रवाहकडून या महान कलाकाराला श्रद्धांजली. तुम्हाला हा सुरांचा प्रवास कसा वाटला? उस्ताद झाकीर हुसेन यांच्या आठवणी आणि त्यांच्या जादुई संगीताबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रेरणादायी आणि अद्भुत कथा पाहण्यासाठी महाप्रवाह चॅनलला सबस्क्राईब करा.